नमस्कार. लोकप्रशासनाच्या ह्या लेक्चरमध्ये आज आपण डेटाबेस म्हणजे काय आणि डेटाबेसचा वापर काय, डेटाबेसचं महत्त्व काय, ही बाब काय आहे. जसं की आपण सातत्याने एक बाब जाणून ऐकतो सातत्याने, ती म्हणजे की डेटाबेस मॅनेजमेंट. हे DBMS डेटाबेस मॅनेजमेंट हे काय आहे हे आपण सर्व बाबी इत्थंभूत या सिलेबसमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. आज आपण डेटाबेस म्हणजे काय ही बाब या ठिकाणी सुरुवातीला बघणार आहोत. खरं तर डेटाबेस ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण आलेला शब्द आहे. सध्याच्या परिस्थितीला आपण डेटा याचा वापर सातत्याने करीत असतो. याबाबत जरीही आपल्याला शास्त्रीय माहिती नसली तरी पण आपण प्रामुख्याने या बाबीचा वापर किंवा डेटा या शब्दाचा वापर आपण सातत्याने करीत असतो. आपल्याला माहिती आहे की डेटा म्हणजे एक माहिती, हिचा आपण केलेला संचय असणे, ह्या माहितीला आपण डेटा असे म्हणतो. आजच्या ह्या डिजिटलायझेशनच्या युगात, या आधुनिक युगामध्ये आपण डेटा हे एखाद्या म्हणजे ट्रेझरसारखंच आहे, एखाद्या खजिन्यासारखं आहे. डेटा हा एक खजिनाच आहे. या काळामध्ये आपण बघतो की ह्या डेटाची देवाणघेवाण फार मोठ्या प्रमाणावर होते. डेटा विकलासुद्धा जातो, डेटा खरेदीसुद्धा केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. डेटाबेस म्हणजे माहितीचा असा सुव्यवस्थित संच, माहितीचा एक सुव्यवस्थित संच जो संगणक प्रणालीमध्ये डिजिटल स्वरूपामध्ये साठविला जात असतो. डेटा हे एक माहितीचा असा संच आहे जो संगणक प्रणालीमध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्या ठिकाणी साठवला जात असतो. अधिक व्यवस्थित याबाबत जर बघायचे तर एक डिजिटल लायब्ररी किंवा एक डिजिटल गोदाम आहे, जिथे प्रचंड प्रमाणामध्ये माहिती ही साठवण्यात येते. जसे हे एक तिजोरी आहे, एक गोदाम आहे, ज्या ठिकाणी प्रचंड स्वरूपामध्ये माहिती ही साठवण्यात येत असते. ही माहिती टेक्स्टच्या स्वरूपात असू शकते, ही माहिती फोटोच्या स्वरूपात असू शकते, ही माहिती व्हिडिओच्या स्वरूपात असू शकते, किंवा ही माहिती फाईल्सपणे या स्वरूपातही असलेली आपल्याला दिसून येते. ही माहिती जी आहे ही या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने साठवून ठेवली जाते. जसं आपण लायब्ररी बघतो, या लायब्ररीमध्ये शिस्तबद्ध स्वरूपामध्ये पुस्तक साठवून ठेवलेले असतात, जे की आपण ज्या लाखोच्या करोडोच्या पुस्तकामधनं एका पुस्तकाची मागणी केल्यानंतर 5 मिनिटामध्ये ते पुस्तक आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होते. कारण ती जी पुस्तकांची साठवणूक आहे ती अतिशय शिस्तबद्ध व्यवस्थित स्वरूपात केलेली आपल्याला दिसून येते. डेटाबेसमधील माहिती व्यवस्थापित करण्यासाठी जसे की नवीन माहिती जोडणे, जुनी माहिती बदलणे किंवा ती डिलीट करणे, ज्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येतो त्या सॉफ्टवेअरला आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असं म्हणतो. यानुसार की ह्या संचयामध्ये, ह्या लायब्ररीमध्ये किंवा ह्या खजिन्यामध्ये नवीन माहिती जोडता येते, तसेच जुनी माहिती बदलता येते किंवा जुनी माहिती त्यामधून रद्दही त्या ठिकाणी करता येऊ शकते. आणि
हे व्यवस्थापन, ह्या माहितीचे व्यवस्थापन ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात येते त्या सॉफ्टवेअरला आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असे म्हणतो. जसं की आपण बघतो फेसबुक, गुगल सर्च, बँकिंग सिस्टम, ई कॉमर्स हे सर्व डेटाबेसवर चालतात. यामध्ये त्या संबंधित असणारी माहिती याचा व्यवस्थितरित्या संचय हा करण्यात येत असतो. तर हे करायचं कशासाठी? डेटाबेस मॅनेजमेंट म्हणजे ह्या माहितीचा संचय किंवा ह्या माहितीचे व्यवस्थापन आपल्याला करायचे कशासाठी, त्याचा उपयोग काय, त्याचा आपल्याला फायदा काय होऊ शकतो, ह्याही बाबी या ठिकाणी बघणं आपल्याला महत्त्वाचं ठरतं. या डेटाबेसचे किंवा या डेटाबेस व्यवस्थापनाचे मोठ्या प्रमाणावर उपयोग असलेले आपल्याला दिसून येतात आणि ह्या उपयोगाचे किंवा ह्या महत्त्वाच्या काही बाबी या ठिकाणी आपण बघणार आहोत. जसं की ह्या डेटाबेसमुळे माहिती जी आहे ही सुव्यवस्थित पद्धतीनं ठेवता येऊ शकते. डेटाबेस माहितीला रो किंवा कॉलम किंवा टेबल या स्वरूपात साठवून ठेवतो. डेटाबेस व्यवस्थापन जे सॉफ्टवेअर आहे हे त्या माहितीला रो, कॉलम किंवा टेबल स्वरूपात साठवून ठेवतो आणि त्यामुळं वेळेवर ही माहिती शोधणे अतिशय सहज होते, सोपे होते. मोठ्या माहितीमधनं माहिती शोधणं हे एक फार जिकरीचं काम आहे, ज्यामध्ये भरपूर वेळ जातो, आपले श्रम वाया जाऊ शकतात. अशा वेळी ही माहिती तात्काळ या डेटाबेस मॅनेजमेंट किंवा या डेटाबेस व्यवस्थापनानं ही माहिती आपल्याला तात्काळ त्यामध्ये उपलब्ध होते. कारण त्याचं साठवून ठेवण्याचं एक पर्टिक्युलर पॅटर्न असतं. त्या पॅटर्नच्या अनुषंगाने आपण बघतो की त्या ठिकाणी हा डेटाबेस जो आहे तो साठवून ठेवण्यात येतो. तसेच डेटाबेस व्यवस्थापनाने आपण बघतो की माहिती ही सेक्युअर राहते. आपली इन्फॉर्मेशन, आपली संचय केलेली माहिती ही सुरक्षित राहते. डेटाबेसमध्ये युजर ID आणि पासवर्ड यासारखी सुरक्षा व्यवस्था ही देण्यात आलेली असते आणि यामुळे फक्त अधिकृत व्यक्ती किंवा ज्याची ही माहिती आहे तोच ही माहिती बघू शकतो. इतरांपासून ही माहिती सुरक्षित ठेवण्यात येते कारण यामध्ये युजर ID, पासवर्ड अशा सुरक्षा प्रणालीचा समावेश असतो. सोबतच आपण बघतो की या माहितीचा जलद ॲक्सेस ह्या डेटाबेस मॅनेजमेंटमुळं आपल्याला बघायला मिळतो. या डेटाबेस मॅनेजमेंटमुळे कोट्यावधी लोकांची माहिती असली तरी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममुळं ती माहिती क्षणात किंवा सेकंदात आपल्याला त्या ठिकाणी शोधता येऊ शकते. म्हणजे त्याही माहितीची उपलब्धता ही अधिक जलद गतीने या व्यवस्थापन पद्धतीमुळं होत असलेली आपल्याला दिसून येते. सोबतच ह्या माहितीची अचूकता ही या प्रणालीमुळं राहत असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. एकाच माहितीच्या अनेक प्रती टाळून डेटाबेस ती अचूक ठेवतो. जर परत तीच माहिती आपण त्या ठिकाणी जर सुरक्षित सेव्ह ठेवण्याचा प्रयत्न केला तर डेटाबेस सिस्टम आपल्याला त्या ठिकाणी या बाबीची माहिती देतो की ही माहिती आधीच त्याच्याकडे उपलब्ध आहे, परत ही माहिती तुम्हाला साठवून ठेवायची आहे का. अशा वेळी आपण हे जे त्या ठिकाणी याचा वारंवार माहिती, एकच प्रकारची माहिती साठवण्यापासून आपण त्या ठिकाणी वाचू शकतो आणि त्यामधून
ही अचूकता, माहितीची अचूकता ही त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर एकाच वेळी अनेक लोक या डेटाबेसचा वापर करू शकतात. ही एक त्याचा फार मोठा फायदा आहे. जसं एखादं ई बुक आहे, हे ई बुक जर एखाद्या ई लायब्ररीमध्ये उपलब्ध असेल आणि त्याचा ॲक्सेस हा पब्लिक करण्यात आलेला असेल, तर अशा वेळी अनेक व्यक्ती एकाच वेळी त्याचा ॲक्सेस घेऊन त्या ठिकाणी त्या डेटाबेसचा वापर करू शकतात. सोबतच आपण बघतो की व्यवसायाची गरज वाढली तर डेटाबेसमध्ये प्रचंड प्रमाणात डेटा साठवता येतो, जो साधारण फाईल्समध्ये कठीण असते. या अशा स्वरूपाचे अनेक लाभ हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. थोडक्यात आपल्याला बघायचं तर या आधुनिक व्यवसायांच्या आणि ॲप्लिकेशन्सच्या योग्य संचालनासाठी डेटाबेस हा एक कणा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममुळं आपण आज ह्या डेटाबेस मॅनेजमेंटचा सर्वच व्यावसायिक संघटनांमध्ये उपयोग होताना आपल्याला दिसून येतो. तसेच आपण बघतो की वैयक्तिक जीवनात सुद्धा याचा वापर होताना आपल्याला दिसून येतो. सोबतच अनेक संस्था, संघटना यामध्येही याचा वापर आज होताना दिसून येतो. ही आजच्या काळाची मोठी गरज आहे आणि ह्या बाबीची माहिती घेणे ही आता मोठ्या प्रमाणावर क्रमप्राप्त ठरते. धन्यवाद.